जयसिंगपूरच्या राजकारणात तापमान उसळलं असून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात थेट इशारा दिलाय। तुमच्या भ्रष्टाचाराच्या 6 फायली माझ्याकडे तयार आहेत, 6 महिन्यात ईडी आले तर वाईट वाटून घेऊ नका असंही ते म्हणाले आहेत। यड्रावकरांनी स्थापन केलेल्या राजर्षी शाहू आघाडीला उत्तर देताना भाजप, काँग्रेसचे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मिळून जयसिंगपूर विकास आघाडी उभा केली आहे। नाईक निंबाळकर म्हणतात की या आमदारांनी पक्षाचे कार्यकर्ते फोडले, पैशाची लूट केली आणि 1.5-2 हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील नाईक निंबाळकर यांनी केलाय। शांत सुरळीत निवडणुका व्हायला हव्यात, दडपशाही खाली चालणार नाही असा थेट इशारा देत नाईक निंबाळकर यांनी राजकारणात नवीन वळण दिलं आहे। जयसिंगपूरमधील निवडणुका आता फक्त सत्ता बदलाची नाही तर प्रतिष्ठा, अस्तित्व आणि चौकशीची लढाई बनली आहे। आणि काय मी एक वाक्य व्हॉट्सअपला साहेब ऐकलं, सबसे बड़ा डर यड्रावकर। डर इथं बसलेल्या एकाच्याही केसाला जर धक्का लागला तर तुम्ही ज्या गावचे पाटील आहात त्या गावचा इनामदार मी पण आहे। तुम्हाला जिथल्या तिथं गाडल्याशिवाय मागं पुढं बघणार नाही, हा सुद्धा विश्वास खऱ्या अर्थाने या ठिकाणी देतो। अजिबात चालणार नाही। अनुसूचित जाती, महिला इच्छुक उमेदवार, महिला सबलीकरणाची ज्योत, महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची आधार छाया, नव्या युगाची वाट उजळणारी समाजसेवेची ओळख माननीय पूनमताई सुळगावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। महिला दक्षता समितीच्या कार्यात सदैव तत्पर आणि समाज अपलिफ्ट करण्यासाठी निष्ठेने झटणाऱ्या पूनमताईच्या कार्याला सलाम। समाजासाठी, शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी पूनमताई सदैव पुढे। वाढदिवसानिमित्त पूनमताई सुळगावकर यांना पुनश्च हार्दिक शुभेच्छा।